नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण राजकीय पत्रकारितेतील यंत्रणा या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या संदर्भात आपण 2 प्रश्नांचा आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दूरचित्रवाणी किंवा टेलिव्हिजन यांच्या राजकीय बातम्यांचं स्वरूप आणि वैशिष्ट्य याविषयी आपण चर्चा केली. आजच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामधीलच दुसरा एक घटक असलेला महत्त्वाचा घटक असलेला म्हणजे रेडिओ आणि राजकीय पत्रकारिता या प्रश्नाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. या आकाशवाणीचा शोध लागल्यानंतर एक क्रांतिकारी शोध हा त्यावेळेस म्हटला जात असायचा, कारण हा प्रिंट मीडियाचे जे काही दोष होते त्या दोषांवरती ह्या रेडिओ किंवा आकाशवाणीने मात केलेली होती. म्हणजे प्रिंट मीडियामध्ये काय असायचं की ज्याला लिहिता वाचता येत आहे, वर्तमानपत्र ज्याला वाचता येत आहे अशीच व्यक्ती त्यातील आशय लक्षात घेत असेल, परंतु ज्याला लिहिता येत नाही आहे किंवा ज्याला वाचन करता येत नाही आहे तर अशा व्यक्तीला ह्या प्रिंट मीडियाच्या या ज्ञानापासून वंचित राहावे लागत असे. त्यामुळे ह्या वृत्तपत्र या जी काही माध्यम आहेत या माध्यमाला एक लिमिटेशन आले, एक मर्यादा आले. कारण मगाशी सांगितलं ज्याला डोळे आहे किंवा ज्याला वाचता येतं असेच लोक या माध्यमाचा वापर करू शकत होते, परंतु जी माणसे वाचू शकत नाही किंवा पाहू शकत नाही त्यांच्यासाठी आकाशवाणी हे अतिशय उपयुक्त असं साधन ठरलेलं होतं. माणसाला आपला जो काही शब्द आहे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मग ते दुसऱ्या ठिकाणी कितीही दूर असलं तरी सुद्धा तिथपर्यंत तो शब्द त्या व्यक्तीला ऐकायला जाऊ लागला. एका क्षणामध्ये एक ज्ञान हे दुसऱ्या दूरवरच्या ठिकाणी असणाऱ्या त्या व्यक्तींना हे होऊ लागलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस आकलन झालं असं होऊ शकतं, म्हणून एक मार्कोनी ह्या विचारवंताने 1885 मध्ये ह्या आकाशवाणीचा शोध लावला किंवा रेडिओचा शोध लावला. रेडिओच्या या शोधाने माहिती प्रसारणाचा जो काही वेग आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. मग सॅटेलाईट रेडिओ असेल, इंटरनेट रेडिओ असेल, FM रेडिओ असेल, कम्युनिटी रेडिओ असेल, या सर्व रेडिओ प्रकारांचा आज दृष्टीने जर बघितला आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा वाढलेला दिसतो. मग रेडिओद्वारे शासनाची जी काही कार्य आहे, ज्या काही वेगवेगळ्या योजना असेल, या योजनांची माहिती, शासनाने घेतलेले निर्णय असतील, या निर्णयांची माहिती ही जनतेपर्यंत प्रसारित केली जाऊ लागली. याबरोबर पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये किंवा इतरही जे काही युद्ध झाले असतील लहान मोठे, तर त्या युद्धाच्या काळामध्ये सुद्धा जनतेला सूचना ह्या रेडिओच्या माध्यमातूनच दिल्या जाऊ लागल्या. युद्ध चालू आहे त्या संदर्भात काय खबरदारी घ्यायची आहे, जनतेसाठी काय सूचना असतील, ह्या रेडिओच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये सर्व जनतेपर्यंत, अतिशय दुर्गम भाग जरी असेल तिथपर्यंत त्या सूचना या सरकारला पोहोचवणं या सोपं जाऊ लागलं. त्यामुळे हे रेडिओ ही जी काही प्रसार माध्यम आहेत हा एकेकाळी ह्या जनमानसावरती याचा विलक्षण प्रभाव प्रस्थापित झालेला होता. युरोप खंडामधील जे काही जर्मनी राष्ट्र आहे, इटली ही राष्ट्र आहेत, या राष्ट्रांनी आपले जे काही तत्त्वज्ञान असेल, आपली जी काही विचार प्रणाली होती, आपली मतं असतील, हे लोकांवरती बिंबवण्यासाठी या रेडिओचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला होता. तुम्हाला कदाचित माहिती असेल, इटली आणि मुसोलिनी जे काही नाझीवादाचं आणि फॅशिस्टवादाचं जे काही तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञानांची मांडणी वेगवेगळ्या व्याख्यानांमधून, लिखाणांमधून केलेलीच आहे. त्याचबरोबर जर्मनीने आणि इटलीने हे जे आपलं तत्त्वज्ञान हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे फॅशिझमचं आणि नाझिझमचं हे जे काही तत्त्वज्ञान आहे हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या रेडिओचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये जे काही चर्चिल पंतप्रधान होते त्यांनी सुद्धा या रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून जनता आणि सरकार यामध्ये एक चांगला सुसंवाद घडवून आणलेला होता. युद्ध काळामध्ये किंवा शांततेच्या काळामध्ये या प्रसार माध्यमाने, रेडिओने जी काही कामगिरी बजावली ही अतिशय बहुमोल अशी कामगिरी होती. एक चिरंतन मूल्य, जी काही मूल्ये असतात मानवी जीवनासाठी, तर ती एक लोकमानसांवरती बिंबवण्याचं कामही ही माध्यमे करीत असतात. म्हणून लोकशाहीमध्ये लोकमत तयार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं.
आपल्या देशामध्ये 1927मध्ये या रेडिओचा निर्मिती झालेली आहे. 27 नंतर खऱ्या अर्थाने या रेडिओच्या ध्वनिलहरी जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या. 1947 पर्यंत केवळ 6च प्रसारण केंद्र भारतामध्ये होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी मात्र या प्रसार माध्यमांचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व लक्षात घेतलेलं होतं की जनतेला सुद्धा या प्रसार माध्यमामुळे किंवा या रेडिओमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं एक सामाजिकरण घडून येईल, ज्ञानार्जन होईल. ही सगळी माहिती लक्षात घेऊन पंडित नेहरूंनी एक नभोवाणी खात्याची स्थापना केलेली होती. म्हणजे आकाशवाणी ही एक सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं व माहिती पोहोचवण्याचं एक अतिशय सुलभ व स्वस्त माध्यम बनलेलं होतं. म्हणूनच लोकशिक्षणासाठी, राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रसारासाठी व संस्कृतीचा संबंध अधिकच एक जिव्हाळ्याने बांधण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला गेला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी आकाशवाणी केंद्राला 12 नोव्हेंबर 1947ला पहिल्यांदा भेट दिली होती आणि तेथूनच त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. भारत आणि पाकिस्तानचे जे काही फाळणीच्या काळामध्ये जे काही असंतोष निर्माण झालेला होता भारतामध्ये, तर त्यावेळेस मग ह्या रेडिओच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी तिथं भेट देऊन संपूर्ण भारतभरातील पाकिस्तानमधील जनतेला एक शांतता राखण्याचं आवाहन हे महात्मा गांधीजींनी त्यावेळी केलेलं होतं. व त्या दिवसापासून 12 नोव्हेंबर हा दिवस एक सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो, की या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपले पंतप्रधान म्हणजे आत्ताचे जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी, ही सुद्धा आकाशवाणी या प्रसार माध्यमाचा अतिशय मोठ्या प्रमाणाने वापर करत असतात. त्यांचं मन की बात हा जो काही कार्यक्रम आहे, तर आकाशवाणी कार्यक्रमाद्वारे ते आपले जे काही विकासविषयक धोरणे असतील, जे काही त्यांनी घेतलेले निर्णय असतील, ते निर्माण करत असलेले जे काही कायदे असतील, राजकीय ध्येय धोरणे असतील, ते या आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतात. हा रेडिओचा हा जो काही वापर आहे हा ग्रामीण भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. म्हणजे जरी आज बघितलं तर आज रेडिओ हा एक अतिशय जुन्या काळातील प्रसार माध्यम आहे. त्याच्यानंतर खूप दूरचित्रवाणी आले, वेगवेगळे खाजगी चॅनल्स आले, त्यानंतर आता फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, वेब मीडिया, सोशल मीडिया यासारख्या अतिशय हाय टेक्नॉलॉजी असणारे, मॉडर्न टेक्नॉलॉजी असलेले इन्स्ट्रुमेंट प्रत्येक व्यक्ती आज वापरताना दिसून येतो. याचा अर्थ रेडिओ आउटडेटेड झालेला आहे असं अजिबात नाही. उलट रेडिओचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक चाहता वर्ग, श्रोता वर्ग हा आजही अस्तित्वात आहे. जवळपास ग्रामीण भागातील 90% लोक या रेडिओचा वापर करत असतात. रेडिओच्या माध्यमातून आपलं ज्ञान हे मिळवत असतात. मग ते ज्ञान असेल किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, तर हे सर्व कार्यक्रम ग्रामीण भागातील किंवा काही शहरी भागातील लोकही आवर्जून बघत असतात. तर मग ह्या अशा रेडिओ आणि पत्रकारिता यांचा काय संबंध आहे हे आपण बघितलं. आता आपण रेडिओवरील जे काही राजकीय बातम्या आहेत त्यांचं आपण थोडक्यात एक वैशिष्ट्य आपण बघूया. तर त्यातले पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे मोजकेपणा. म्हणजे रेडिओवरील ही जी काही बातमी आहेत ही काही सेकंदातच प्रसारित केली जात असते. त्यामुळे मोजकेपणा हे या अशा बातम्यांचं खास वैशिष्ट्य आहे. जे अतिशय कमी शब्दामध्ये बातमी देण्याचं नियोजन केलं असतं. राजकीय बातम्यांच्या ज्या काही बाबतीतही हा असाच नियम लागू होतो. एखाद्या नेत्याने जर 1 तास जर भाषण केलं असेल, समजा नरेंद्र मोदींचं 1 तास व्याख्यान चालू असेल, भाषण चालू असेल किंवा अजून दुसऱ्या व्यक्तीचं असेल, कोणी जर मत व्यक्त करत असेल एखादा तास अर्धा तास, पण त्यांची ज्यावेळेस बातमी देत असतात ती काही सेकंदामध्ये ती बातमी देत असतात. म्हणजे अतिशय सारांश काढून, त्या बातम्यांचा सारांश काढून काही सेकंदामध्ये, एक मतितार्थ काढून सेकंदामध्ये, अर्ध्या मिनिटामध्ये एक महत्त्वाचे वाक्य ते ऐकवत असतात. हे 2-3 वाक्यामध्ये या भाषणाचा गाभा हा सांगितला जातो. म्हणून मोजकेपणा हा या रेडिओच्या बातम्यांवरील वैशिष्ट्य आहे. कारण दूरचित्रवाणीवर जर आपण बघितलं, टी व्हीच्या चॅनलवर बघितलं, तर एखाद्या व्यक्तीचं ते भाषण जास्त वेळ दाखवू शकतात. परंतु रेडिओवरती मात्र या बातमीला कमी वेळ दिला जात असतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर मतमोजणीचे बुलेटिन
जे लोकसभा किंवा विधानसभेचे निवडणुका असतील तर त्यावेळेस रेडिओवर सातत्याने जे काही बातम्या प्रसारित केल्या जातात त्यामध्ये मतदानाचे विश्लेषण केलं जातं. मतदानाची आकडेवारी ही लोकांना खूप आवडत असते त्या संबंधित त्या दिवसापुरती की म्हणजे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी. त्यामुळे दिवसभर याच्यावरती मतमोजणीचे अपडेट्स जे आहेत हे तिथं दिले जात असतात. त्यामुळे या राजकीय पत्रकारितेच्या अनुषंगाने रेडिओला त्या दिवसापुरते का होईना एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं की ज्यांचा टी व्हीचा वापर ते करू शकत नाही, मोबाईलचा वापर करू शकत नाही, वेळेअभावी कामं चालू असताना तर रेडिओ एका बाजूला लावून देऊन ते दिवसभरातील जे काही निवडणुकीचं असेल अपडेट्स जे असतील निकालाचे तर ते त्याच दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रेडिओचा वापर होत असतो. इतरही काळामध्ये होतच असतो. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे राजकीय बातमीपत्राला एक दुय्यम स्थान. म्हणजे रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळे गाणी, विनोद, किस्से, कॉमेंट्री, समुपदेशनपर कार्यक्रम आदी कार्यक्रमांवरती रेडिओमध्ये जास्त भर दिला जात असतो. एक श्रोतावर्ग खिळवून ठेवण्यासाठी असे प्रयोग केले जात असतात. त्यामुळे केवळ बातम्या जर ऐकावला तर श्रोतावर्ग लगेचच फ्रिक्वेन्सी बदलून दुसऱ्या केंद्रावरती तो स्थिर होऊ शकतो. त्यामुळे रेडिओवरील जे काही राजकीय बातम्या आहेत या बातम्यांना जास्त वेळ हा दिला जात नाही. विविध केंद्राचा श्रोता हा युवा आहे, युवा पिढी आहे. त्यामुळे गाणी ऐकवण्यात त्यांचा कल असतो हे ते रेडिओने ओळखलेलं असतं. त्यामुळे विविध नवीन केंद्रावरती कायम गाण्याला प्राधान्य दिले जात असतात. आपण जर बघितलं तर बघा काही दिवसभर बातम्या देणं शक्य नाही. जसं काही टी व्ही चॅनल्स आहेत दिवसभर बातम्या चालू असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू 24 तासही बातम्या असतात. तसं ह्या रेडिओचा असं कुठला चॅनल नाही का ज्याच्यावरती कंटिन्यू बातम्या आहे. कारण का रेडिओवरतीच कंटिन्यू बातम्या ह्या दिल्या जाऊ शकत नाही. कारण रेडिओचे इतरही जे काही कार्यक्रम आहे हे त्यांचं मुख्य ध्येय आहे की वेगवेगळे गाणी असतील किंवा पिक्चरमधले डायलॉग असतील, कॉमेंट्री असेल किंवा इतर समुपदेशनपर कार्यक्रम असतील, इतर काही व्याख्यानं असतील, असे वेगवेगळ्या वर्गातील श्रोतावर्ग त्यांना ॲडजस्ट करायचा असतो, खिळवून ठेवायचा असतो. त्यामुळे सर्वच श्रोत्यांना हे कार्यक्रम आवडतील, सर्वच एजमधील श्रोत्यांना हे कार्यक्रम आवडतील या हिशोबाने त्यांनी त्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. त्यामुळे राजकीय बातम्या ज्या असतात ह्या अतिशय कमी प्रमाणामध्ये तिथं या दिल्या जात असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये हे लोकप्रिय असं एक साधन आहे रेडिओ म्हणजे. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण ग्रामीण भागामध्ये लोक शेतीमध्ये काम करतात किंवा शेतीशी निगडीत काही व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांना टी व्ही बघणं शक्य नाही आहे किंवा सतत मोबाईल वापरून त्यातील बातम्या बघणे किंवा इतर कार्यक्रम ऐकणे हे शक्य नाही आहे, कार्यक्रम बघणे हे शक्य नाही आहे. तर ते काम करत असतानाही कानामध्ये हेडफोन टाकून किंवा कुठेतरी रेडिओ टाकून अडकवून ते आपला जो काही दिवसभराचं काम आहे ते अतिशय आनंदाने प्रफुल्लित मनाने ते करू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रेडिओ अतिशय लोकप्रिय झालेला आहे. त्यामुळे हा रेडिओचा जो काही श्रोतावर्ग आहे हा निश्चितच याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला यामुळे दिसून येत आहे. ते हमखास रेडिओ लावून आपलं काम ते करू शकतात. बऱ्याच वेळेस हॉटेलमध्ये जरी गेले तरी FM चे कार्यक्रम असतात सुरू ठेवले. एखादं दुकान असेल तर त्या ठिकाणी असेल, शेतकरी असेल तेही आपलं ते रेडिओ लावून तो शेताच्या आसपास काम करू शकतो. अशा राजकीय बातम्या मात्र हे लोक आवर्जून बघत असतात. 7ला ज्या काही बातम्या असतात या बातम्यासुद्धा हे होतात. राजकीय घडामोडींवर सुद्धा अशा ज्या काही थोड्या जरी बातम्या दिल्या जात असतील तरीसुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा श्रोतावर्ग आजही टिकून आहे. त्याबरोबर बातम्यांची स्पर्धा इथं कमी आहे रेडिओवरती. जसं टी व्हीवरती वेगवेगळे चॅनल्स आहेत तर त्यांची सतत स्पर्धा चालू असते. TRP वाढवण्यासाठी ते वेगवेगळ्या बातम्या शोधून घेत असतात. एखादं खोटी बातमी पण कदाचित दाखवली जाऊ शकते. तर हे सगळं रेडिओमध्ये अपेक्षित नाही किंवा रेडिओ ही स्पर्धाच नसल्यामुळे ते काही अशा प्रकारच्या राजकीय बातम्यांना जास्त भर देत नाही. बहुतेक FM केंद्र जी आहेत ही गाणी किंवा मनोरंजनात्मक जे काही कार्यक्रम आहेत यावरच भर देत असतात. त्यामुळे आकाशवाणी मात्र वारंवार बातम्या जरी दिल्या त्यांनी तरी त्यामुळे काही स्पर्धा वगैरे त्याच्यात काही निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीने आपण रेडिओ आणि राजकीय पत्रकारिता आणि तिची वैशिष्ट्ये या संदर्भात आपण आढावा घेतला. धन्यवाद.